नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. श्रोते हो, जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अनुभववर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहोत तळेगाव दाभाडे परिसरातील कार्य करणारे डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. मुलाखतकार स्वाती बन्नी. नमस्कार श्रोते हो, आज आपल्या आय रेडिओ अनुभवच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तळेगाव दाभाडे परिसरातील कार्य करणारे डॉक्टर शाळीग्राम भंडारी सर. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम अतिशय बोसक्या आणि चांगल्या शब्दात माझा परिचय करून दिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की वैद्यकीय क्षेत्राच्या आधारावर प्रसंग काय काय आहेत ते आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. मगाशी तुम्हाला सांगितलं असे अनेक प्रसंग आहेत. प्रसंग असे आहेत की सांगताना आता मला काही वाटत नाही, पण जेव्हा ते प्रसंग घडले ते अंगावर काटा आला. मी नवीनच दवाखाना सुरू केला नव्हता आणि हॉस्पिटल सुरू केलं असताना सिनेमा थिएटरमध्ये बसलो होतो, कारण पेशंट नव्हते. रात्री 9 वाजले होते. अचानक आमच्या सिस्टरचा फोन आला, डॉक्टर साहेब एक बाई अडलेली आहे बाळपणासाठी आणि ती कसं तरी करतं, तुम्ही या. अत्यंत विश्वासाने श्रद्धेने नवीन तुम्ही हॉस्पिटल काढलंय या आधाराने ती आलेली आहे. मी गेलो मॅडम. 22 तास ती बिचारी प्रायमी होती, त्याला म्हणजे पायलट करून होती. प्रयत्न केला त्यांनी आजूबाजूला, परंतु ते झाला नाही आणि डोकं फसलेलं होतं. मग विचार काय करायचा. ती माझ्याकडे जीवनाचं दान मागत होती. अत्यंत असह्य नजरेने, त्याला बोलण्याचं सुद्धा ताकद नव्हतं आणि त्या असह्य नजरेला निश्चितपणे मी आव्हान समजलो आणि फोन उचलला. निगडीला आमचे डॉक्टर परिचित होते, डॉक्टर जोशी म्हणून. त्यांना सर्व हकीकत सांगितली. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. ते म्हणले मी 1 तासात येतो. 1 तासामध्ये मी अॅनेस्थेटिक पण आणतो, पण तुम्ही ब्लडची बाटली तयार ठेवा, वेळ लागली तर आयव्ही लावा, अँटीबायोटिक द्या. बरोबर 1 तासाने ते आले. आल्यानंतर त्यांनी पहिला प्रयत्नपूर्वक, परंतु ते नॉर्मल होण्याची शक्यता नव्हती. मग ते सिझरचा निर्णय घेतला. सिझर करताना 3 मिनिटात त्यांनी गर्भाशयापर्यंत गेले, पण ते पोरगं काही निघायला तयार नव्हतं, कारण ते खाली फसलेलं होतं. म्हणून आम्ही खालून त्यांना जोर देऊन आत ढकलण्याचा प्रयत्न केला, कारण सिझर म्हणून वरतून मुलगा काढायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्या ओढाताणीमध्ये मुख्य जी आर्टरी असते, रक्तवाहिनी असते, त्याला युट्राइन व्हेसल म्हणतो, ती रप्चर झाली. रप्चर झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की एखादा मोठा घोळणा फुटावा न फुटावा असा रक्ताचा थारोळ झाला. आणि 120 असलेलं ब्लड प्रेशर पाहायचं, 120, 100, 80, 60 असं झडतर खाली उतरायला लागलं. तिचे ओठ निळे पडले, परंतु डॉक्टर इतके हुशार होते. त्यांनी अंगठा आणि तर्जनीमध्ये ती रक्तवाहिनी त्या रक्ताच्या थरोळात सुद्धा पकडली. रक्त प्रवाह थांबला. तोपर्यंत आम्ही रक्ताची बाटली आणली होती, रक्त दिलं, 2-3 बाटल्या आणखी तयार ठेवला आणि तिला 2 तासामध्ये त्या मूर्तीच्या दाढ्यातून बाहेर काढलं. मी आता सांगतोय मॅडम, पण त्यावेळी इतकी भयानक परिस्थिती, जी माझ्याकडे जीवनदान मागत होती, ती मूर्तीच्या दाढ्यात आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. जाताना तिच्यात असलेलं मातृत्व, ते समाधान, ती तृप्तता, ते बघितल्यानंतर माझ्या डोळ्यातून आपोआप आनंद सुरू झाले. एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते ना, तशी आम्ही तिची बरोबर केली. मी हे सांगताना अतिशय मला काही वाटत नाही, पण जेव्हा घडत होतं प्रत्यक्ष, त्यावेळी जर रक्ताची ती तर्जनीमध्ये अंगठीमध्ये जर धरली नसती, आरटी धरली नसती, तर 100% ती परत आली नसती. अर्थात आमचे प्रयत्न, त्याचं सातत्य आणि परमेश्वराचं वरदान, त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्हाला अनुभव सांगायचा वाटतो. नवीन लोकांना, नवीन डॉक्टर मुद्दाम सांगतो की तुम्ही प्रयत्न सोडू नका. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलाच पाहिजे, कारण वैद्यकीय क्षेत्राने तुम्हाला खूप दिलेलं आहे.
जेव्हा ती वैद्यकीय क्षेत्र इम्प्लिमेंट करण्याची वेळ येते तेव्हा गांगरून न जाता, कॉन्फिडन्स न हरवता तुम्ही पेशंट हा परमेश्वर आहे या वृत्तीने गेलं तर परमेश्वर तुमच्या बरोबर असतो. तुमच्या बोटामध्ये, तुमच्या नजरेमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये साक्षात परमेश्वरच काम करतो. आणि म्हणून परमेश्वराचं उत्तरदायित्व म्हणून डॉक्टर म्हणून तुम्हाला आणलेलं आहे. तुम्ही साधी माणसं नाहीये. यू आर दी क्रीम ऑफ दी प्रॉडक्ट ऑफ दी सोसायटी. तुम्ही क्रीम आहात आणि क्रीम असताना समाजाची जी अपेक्षा असते ती तुमच्या निश्चितपणे माध्यमातून कृतीतून जर उमटते तर परमेश्वरासारखं तुम्हाला लोक मानतात. अगदी सर. आणि इतका कामाचा भार सांभाळता सांभाळता तुम्ही लेखक देखील आहात आणि तुम्ही इतकी सारी पुस्तकं लिहिली, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? पुस्तक लिहिताना मी विचार करतो याची सेंटर आयडिया काय असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी पहिल्याने रुग्णांचे अनुभव होते त्यामुळे पहिलं पुस्तक सुरू केलं. दुसरं मग मी असं विचार केला प्रारब्ध म्हणजे काय. तर जीवनाच्या वळणावरती मॅडम अशा काही घटना घडतात त्याचं उत्तर सापडत नाही, मग त्याला प्रारब्ध म्हणावं का. माझा एक रुग्ण आहे तो 50 वर्षाचा आहे आणि तो चाकणला त्याचं काम करून येतं, मांडवाचं काम करत होतं. चाकण तळेगावच्या मध्ये स्पीड ब्रेकर आहे, तर तो मुलगा चालवत होता, 20 वर्षाचा मुलगा चालवत होता. हा मागे बसलेला होता. मंडपाचं काम चाकणला करून तळेगावकडे येत असताना ब्रेक दाबल्यानंतर त्याची गाडी थांबली, मागे एका टँकर ठोकलं, जागेवर मुलाचा मृत्यू झाला. आता 50 वर्षाच्या माणसाला आयुष्याच्या संध्याकाळी मृत्यूवियोग होतोय, कारण काय. त्या माणसाने मी पाप विरोध होतो. अशा माणसाच्या आयुष्यामध्ये असं काय हवं याचं उत्तर जेव्हा सापडलं नाही त्याला प्रारब्ध म्हणतो. विधिलिखित पूर्व संचय ज्याला म्हणतो, मागच्या जन्मीचे काही तुमचे कर्म असतील त्याला कॅरी फॉरवर्ड म्हणतात. तर ते कॅरी फॉरवर्ड ज्या होतात म्हणून आम्ही प्रारब्ध नावाचं पुस्तक लिहिलं. 15-20 अशा घटना लिहिल्या की वैयक्तिक जीवनामध्ये अशा माणसाचा काही दोष नसताना यांच्या पदरी हे दुःख काय यावं म्हणून ते पुस्तक तयार झालं. दुसरं अंधारातून प्रकाशाकडे आम्ही जोड लावल्या. सुख दुःख, पाप पुण्य, संशय निसंशय अशा 15 जोड्या लावल्या. सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, संशय म्हणजे काय, निसंशय म्हणजे काय, आणि त्याच्यातून अंधारातून प्रकाशाकडे एक पुस्तक तयार झालं. तिसरं पुस्तक यांना जीवन कळले हो. अरे त्यांना जीवन कळलं म्हणजे काय, तुम्हाला का नाही कळलं. मग त्यांनी जीवनामध्ये काय काय केलेलं आहे त्याचे व्यक्तिमत्व काढले. त्यापुढे डॉक्टर विनोद शाह पण आहेत की त्यांनी आमच्या पलीकडे, वैद्यकीय क्षेत्राच्या पलीकडे जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामं केलेली आहे. मग त्यांचं आदर्श व्यक्तिमत्व लोकांसमोर उभं राहण्यासाठी जीवन ज्यांना कळले असे 15-20 व्यक्तिमत्व आम्ही उभी केलेली. असे प्रत्येक विषय जेव्हा कळतात आम्हाला त्यावेळी 100% पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि ते अनुभवाच्या माध्यमातून असताना लोकांना आवडतात. खूपच छान सर, खूपच सुंदर माहिती दिलेली आहे. आणि तुम्हाला या लेखनाची आवड केव्हापासून निर्माण झाली हे देखील आम्हाला सांगा. मॅडम लहानपणी मी एरंडो हायस्कूलमध्ये 2-3 लेख लिहायचो. त्यानंतर कॉलेजमध्ये गेलो, तिथूनही मी लेख लिहायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे ही प्रतिभा जी म्हणतात ती ही प्रतिभा कवी लोकांमध्ये असते किंवा एखादा कलाकार असतो, पण लेखक मात्र स्वतः तयार करतो. त्याला कधी माहित नसतं, पण त्याला 3 गोष्टी महत्वाच्या असतात. कीन ऑब्झर्वेशन, क्रिटिकल थिंकिंग अँड लॉजिकल रिझनिंग इज द बेस ऑफ द ऑथर. कीन ऑब्झर्वेशन जे काही फक्त ऑब्झर्व करायचं, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे त्याचं संयुक्त आहे की नाही, आणि लॉजिकल रिझनिंग देताना निश्चितपणे 3 गोष्टी असल्या तर तुमच्यातला लेखक जो असतो ना तो जागा होतो. मग डोळसपणे तुम्ही बघता आणि ते अनुभव लिहितात. लिहिल्यानंतर लोकांना आवडतं, मग लोक तुम्हाला उत्साहित करतात, तुमची प्रशंसा करतात आणि मग उत्साहाने तुम्ही नवीन नवीन विषय शोधत काढतात आणि त्यानंतर पुस्तकाची निर्मिती होते. दुर्दैवाने आता वाचन संस्कृती संपलेली आहे. व्हॉट्सअप संस्कृती सुरू झाली. तरी व्हॉट्सअपच्या संस्कृतीमधून रोज मी 2000 लोकांना मेसेज पाठवतो. त्या मेसेजमधून माझी अनेक 2 पुस्तकं तयार झाली. जागर चिंतनाचा नावाचा आम्ही एक विषय केलेला आहे. सकाळी मी योगाला जातो, तिथे आम्ही वेगवेगळ्या चिंतनावरती 5 मिनिटं बोलतो आणि तेच विषय मी लिहून काढतो याच्यावरती व्हॉट्सअपवरती, आणि त्याचं पुस्तक तयार झालं. पुस्तक कसं तयार झालं, मेसेज असताना एका आमच्या वाचकाने म्हटलं, डॉक्टर साहेब तिचं पुस्तक कसं तयार करते. म्हटलं बेटा हे व्हॉट्सअपवर लिहून गेला सर. नाही म्हटलंय, मी गॅलरीमध्ये सेव्ह केलेलं म्हटलंय. तिने माझे 700 मेसेज तयार केले होते, ते 2 पुस्तक तयार झाली. तर हे कुठे वाया गेलं नाही. आणि जे सकस असतं ना ते 100% कालातीत असतं. त्यासाठी पु ल देशपांडेचं लिखाण आहे, अत्रेंचं लिखाण आहे, वपू काळेचं लिखाण आहे, इव्हन आता अनिल अवसाडांचं लिखाण आहे. जे सकस आहे ना 100% त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. मी मॅडम संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करू शकत नाही आणि 1 ग्लास पाण्याने एखादी तहान तर भागू शकतो. तर तोच विचार करून आपल्यापर्यंत जे काही आहे, जे आपण ठावे इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, हा त्याचा बेस्ट आहे. की छान माहिती देत आहात. आणि मला आता सांगा की जसं की काही ज्येष्ठ नागरिक आपले अपडेट होत आहेत, म्हणजे आता मोबाईल वापरत आहेत, फोटो कसा घ्यायचा, व्हिडिओ कसा तयार करायचा आहे, हे सगळं शिकत आहेत.
आणि काही ज्येष्ठ नागरिक एकटेही पडत आहेत, तर म्हणजे कसं त्यांनी याचा मेळ साधावा ते आम्हाला जरूर सांगा. 100% आपण काळाबरोबर नाही चाललो ना, काळाबरोबर नाही चाललो तर आपण मागे पडणार. आणि एकदा मागे झालं तुम्ही डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन मध्ये मला काही कळत नाही, मला काही समजत नाही. पण 100% तुम्ही काही प्रयत्न केलाय का? संत तुकाराम फार सोयी सांगितलंय, असं ते साध्य करिता सायस कारणे अभ्यास तुका म्हणे. म्हणजे असं ते साध्य काय होतं की तुम्ही अभ्यास करता तेव्हा, आणि अभ्यास काय तो विचारपूर्वक करायचा आहे आणि प्रत्यक्ष कृतीत आणायचा आहे. तुकारामाचा जो हा एक ओळीचा अभंग जरी तुम्ही लक्षात ठेवला तर 100% तुम्ही काळाबरोबर आणणार. मी मोबाईल वापरतो, मला लेखनिक सुद्धा लागत नाही. मी जे बोलतो ते तिथे टाईप होतं आणि टाईप झाल्यानंतर पुस्तकं तयार झाली. पुढे तरी मला लेखनिक लागायचा की ज्याचा अक्षर सुवाच्य आहे, त्याचं शुद्ध लेखन, त्याची सुद्धा गरज पडत नाही. सुदैवाने शास्त्रज्ञांनी एवढं चांगलं तुमच्यामध्ये हे खेळणं दिलेलं आहे, त्याचा तुम्ही चांगला उपयोग करा. चांगले विचार तुमच्या याच्यामध्ये येतात. परवा एक कविता फार सुरेख सांगावीशी वाटते. त्यांनी म्हटलं होतं, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. निज स्वार्थासाठी खोटा सलाम मी कधी केला नाही, फाटत आलो तरी अजून बर्जरी किनार बाकी आहे, आयुष्याशी माझा करार बाकी आहे. आणि शेवटी त्यांनी म्हटलं होतं, जाईन मी आजही आनंदाने सरणावरती, जाईन मी आजही आनंदाने सरणावरती, पण अजूनही मृत्यूचा थोडा होकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. किती छान 4 ओळी होत्या. 100% ते हृदयापर्यंत पोहोचल्या, अनेकांनी वाचल्या. तर असं काव्य तुम्हाला व्हॉट्सअपवरून मिळू शकतं, हे जे मी आता तुमच्या समोर सादर केलं. तर या इतकं व्हॉट्सअपमध्ये एवढा खजिना आहे, तुम्ही चांगलं घ्या ना. जशी ज्याची दृष्टी तसा प्रगटे नारायण. तुमची दृष्टी चांगली ठेवा. कारण नसताना मोबाईलला नाव ठेवू नका. 100% त्याच्याबरोबर चला, काही शिका. 100% तुम्हाला साध्य होणार आहे. आणि म्हणून त्याने म्हणतात, लहरों से डरकर नया कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की भी हार नहीं होती. एक नन्ही सी चींटी दीवार पर चढ़ती है, चढ़कर फिसलती है, फिसल कर चढ़ना, चढ़कर फिसलना उसकी आदत बन जाती है और एक दिन अपने मकाम पर पहुंच जाती है, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. खरंच खूप सुंदर तुम्ही आम्हाला आता सांगत आहात माहिती. म्हणजे आम्ही इतकी उत्सुकतेने ऐकत आहोत, अजून ऐकावं असं वाटत आहे. आणि मला सांगा सर, तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही लेखक पण आहात आणि शेरोशायरी पण करता, या मागचं आम्हाला रहस्य जाणून घ्यायचंय आता. मॅडम, श्रोता केव्हा तयार होतो, जर त्याला तुम्ही चांगले दृष्टांत दिले, चांगले कवी दिले, चांगले शेरोशायरी वापरले, 100% तुम्हाला आवडतं ना. भाजी तर सर्वच करतात. स्वयंपाक सर्व करतात, पण भाजीमध्ये मीठ बरोबर पाहिजे, त्याच्यामध्ये हळद बरोबर पाहिजे, तेल बरोबर पाहिजे, फोडणी चांगली झाली पाहिजे. ही फोडणी द्यायची ना आपल्याला. तर त्यासाठी तुमचा स्वतःचा व्यासंग वाढला पाहिजे, तुमचा शब्दसंग्रह वाढला पाहिजे, तुम्ही डोळसपणे बघितलं पाहिजे. यू हॅव टू रीड इट, रिटेन इट अँड रिप्रोड्यूस इट. पहिल्यांदा तुम्ही खूप वाचायला शिकलं पाहिजे, नंतर ते रिटेन केलं पाहिजे आणि रिप्रोड्यूस केलं पाहिजे. एखादा तुम्ही विनोद ऐकला ना, 10 लोकांना सांगा ना, तर तुमच्या लक्षात राहील. एखादी शेरोशायरी किंवा कवितामध्ये एवढी ताकद असते, 2 ओळीमध्ये अख्ख्या जीवनाचा अर्थ सांगून जातो. उदाहरणार्थ कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शब्द आहे, तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठी प्रवास असतो, कधीतरी मिटण्यासाठी काळजावरला श्वास असतो. शेवटच्या श्वासापर्यंत लोकहितार्थ तुम्हाला जेवढं करते तेवढं करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी जीवनाचा फार सुरेख अर्थ सांगितलाय. माझे शब्द नाहीये, त्यांचे शब्द आहे. त्यांनी जीवनाशी असं म्हटलंय की अनंततेचे महान सरोवर, अनंततेचे महान सरोवर, त्यात कडेला विश्वकमल फुले सनातन, त्यात कडेला विश्वकमल फुले सनातन, त्या कमलाच्या एका दलावर, त्या कमलाच्या एका दलावर पडले आहे थोडे दैवर, त्या कमलाच्या एका दलावर पडले आहे थोडे दैवर, थरथरणाऱ्या त्या दवबिंदूला पृथ्वीवरचे मानवी म्हणतो जीवन, म्हणतो जीवन. हे कमल दरावर पडलेल्या दवबिंदू सारखं आपलं जीवन असतं. त्याला अनेक पैलू पाडणं हे तुमच्या हातात असतं. 100% जिंदगी ना मिलेगी दुबारा, आयुष्य परत मिळत नाही. मोमेंट विच इज लॉस्ट इज लॉस्ट फॉर एव्हर. ही रम्य सकाळ संध्याकाळ सोनेरी करण्याचं काम तुमच्या हातात आहे, ते तुम्ही करावं, याच अपेक्षेने आपण भेटतो. अगदी छान सर. सर, तो तुम्ही मला सांगा की 1974 पासून तळेगाव दाभाडे या ग्रामीण परिसरामध्ये काम करत आहात आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या श्रद्धेने तुम्ही कार्य करत आहात. कसं वाटतं हे सर्व करताना आणि काय काय अनुभव आलेले आहेत, हे आम्हाला नक्की जाणून घ्यायचं आहे. माझ्यासमोर जेव्हा रुग्ण येतो ना, तर तो निश्चितपणे त्याच्याकडे काही दुःख यातना घेऊन आलेला आहे, हा विचार माझ्या मनामध्ये येतो आणि मग करुणा निर्माण होते. मनामध्ये करुणा निर्माण झाल्याशिवाय कृती तयार होत नाही. तर कारुण्य हे तुमचा बेस आहे, तो परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. तो करुणा निधी आहे ना, तो परमेश्वर करुणा निधी म्हणतो आपण. तो तुम्हाला सांगतो, तुमची सत्सद्विभूती जागृत करतो. तो म्हणतो किंवा हे कर ते कर, त्याचं ऐकलं पाहिजे. त्याचं ऐकलं पाहिजे. तुम्ही त्याचं ऐकत नाही, तुम्ही विहारी होता.
परवाचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला की सकाळी 5:30-6 मी चाललो होतो आणि तो सकाळी आला, वासुदेव आला, सर्व दारं बंद होती. त्याने माझ्याकडे पाहिलं, एक 50 पावलावरती होता. मी त्याच्याकडे पाहिलं, त्याला आशा निर्माण झाली, हा काहीतरी देणार आहे. मलाही वाटलं याचा व्यवसाय हाच आहे, याचं पोट कसं भरणार, त्याला दुसरं उत्पन्न साधन नाही. पण खिशात हात घातला, 10ची नोट आहे का मिळाली नाही, 20ची नोट मिळाली नाही, 50ची नोट मिळाली नाही, 100ची नोट दिसायला लागली सर्व. मग माझं मन म्हटलं की देऊन टाक याला. पण दुसरं व्यवहारी म्हणतो अरे वेळ आहे का, 100 रुपये जास्त देतो का. एक काळ असं होतं की तुझ्या खिशात 5 रुपये सुद्धा नव्हते. पण पहिलं म्हणलं दे रे, आता तुझे काही फरक पडत नाही पण त्याला फरक पडणार आहे. टू बी ऑर नॉट टू बी, करू का नको करू नको करता 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 माझा खिशात हात गेला आणि त्याच्या झोळीमध्ये 100 रुपये केव्हा पडले मला कळत नाही. त्याच्या चेहऱ्याचा विलक्षण आनंद मी अजूनही विसरू शकत नाही. तर मॅडम मी जर दिलं नसते तर आता मला खंत वाटते असते. तर आपल्या मनाचं ऐकायचं. मनाचं केव्हा मी ऐकतो जेव्हा माझ्यासमोर रुग्ण पडलेला असतो, झोपलेला असतो, यातना त्याची यातना दूर केल्यानंतर त्याच्या चेहऱ्याचा जो आनंद असतो, माझा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव, माझ्या आतापर्यंत शिदोरी असलेला अनुभव, तेव्हा तो मी पणाला लावतो. साक्षात परमेश्वराला साकडं घालतो की बाबा रे हा तुझ्याकडे आलेला आहे, तुझ्याकडे तो बघण्यासाठी आला, घेण्यासाठी आलेला आहे. तो किराणा दुकानात गेला नाही, त्याची व्याधी दूर करण्यासाठी तुला शिकवलं गेलं ना बीजे मेडिकलमध्ये. अनुभवी शिदोरी ती पडायला लाव, परमेश्वराची आराधना कर, त्याची प्रार्थना कर, 100% तो बरा होणार आहे. आणि तसं करतो. तर कुठलाही व्यवसाय करताना तुम्ही परमेश्वराला भागीदार ठेवा. मी माझं काम नाही, मी परमेश्वराचं काम करतोय. संतांनी ही शिकवण दिली आहे, जे काही काम करायचं असेल मनापासून करायचंय. मी जळगावला गेलो होतो, तिथे दीपस्तंभ नावाची संस्था आहे. एक पोरगाला मॅडम पाय असे खुरगडलेले होते, असं खुरडत आला. वरती पाहिलं तर वरती असे हात अर्धवट होते. आम्हाला करुणा वाटली. म्हटलं बाळा तू कुठून आलाय. म्हटलं मी बीडहून आलोय. बीडहून जळगावला कशासाठी आला. म्हटलं 3 वर्षाचा होतो तेव्हा वडिलांचं छत्र गेलं. म्हटले आता 6 महिन्यापुढे आई वारली. म्हटले आणि मग इथपर्यंत आला कसं काय, किती शिकलाय. रडत खडत 12वी शिकलाय. म्हटलं इथे आला कसं काय बीडहून जळगावला, तुला पाय नाही पूर्ण, हात नाही, आई नाही, वडील नाही, कशासाठी आलाय. मॅडम त्याने जे उत्तर दिलं ना ते अंतर्मुख होण्यासारखं होतं. तो म्हणाला डॉक्टर साहेब, म्हटलं मी फक्त आनंद देण्यासाठी आलोय. म्हटलं त्याला हात नाही, पाय नाही, आई नाही, वडील नाही, तो म्हणतो आनंद देण्यासाठी आलोय. अशा माणसांकडे पाहिल्यानंतर परमेश्वराने आपल्याला किती भाग्यवान दिलेलं आहे. आपण सुखरूप आहोत, आपलं शरीर चांगलं आहे, आपलं मन चांगलं आहे, आर्थिकदृष्ट्या सबल आहोत. मग आपण आपलं दायित्व म्हणून समाजाला काही देऊ शकतो नाही का. अशाच विचाराने मी माझा व्यवसाय सांभाळतो. सर म्हणजे परमेश्वराचा दुवा असतो ना, जो म्हणजे एक एंजल म्हणतात आपल्याकडे, तर तसेच आहात तुम्ही सर. आता सर मला तुम्ही सांगा की तुमच्या कार्यक्षेत्रातला आणि वैयक्तिक आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव आम्हाला जरूर ऐकायला आवडेल. अनेक अनुभव आहेत, पण ज्यावेळी मी बीजेएम म्हणून डिग्री घेतली एमबीबीएस म्हणून, तर माझ्या मनात जे काही स्वप्न होते ते स्वप्न साकार करण्यासाठी, संपन्न करण्यासाठी परमेश्वराने मला एवढी ताकद दिलेली आहे की मी माझ्या आई वडिलांची सेवा करू शकतो, माझ्या पत्नीचं संगोपन करू शकतो, मुलांचं संगोपन करू शकतो. माझं स्वतःचं इति कर्तव्य कुटुंबासाठी, समाजासाठी करताना जे काही मला समाज ऋण व्यक्त करायचं आहे, ती काही संधी मला मिळणार आहे, हा विचार माझ्या मनामध्ये पहिली डिग्री जेव्हा घेतली ना एमबीबीएसची, तो प्रसंग मी विसरू शकत नाही. कारण त्याने माझ्या जीवनाचं परिवर्तन केलेलं होतं. आणि त्या दृष्टीने जेव्हा तो सुरू झाला विचार, तो आतापर्यंत माझ्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कोरून ठेवलेला आहे की बाबा रे तू कुठे होतास तू आणि काय झालास तू. चांगल्या दृष्टीने मी विचार केला, तो आनंद क्षण मी कधी विसरू शकत नाही. सर तर कार्यक्रमाच्या शेवटाला आपण येत आहोत आणि तुम्ही सांगा की ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त आनंदी कसं राहायला पाहिजे, सकारात्मक विचार कसे करायला हवेत, तर ते आम्हाला जरूर सांगा. 100% तुम्ही जर निश्चितपणे शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल, भलेही तुम्हाला डायबिटीस असू दे. आमच्या डॉक्टर विनोद शर्ला वयाच्या 28 डायबिटीस, वयाच्या 28 तरी ते किती काम करतात. जनसेवा फाउंडेशनतून माध्यमातून करतात, वैद्यकीय क्षेत्रात काम करतात. मग अशा लोकांचे आदर्श जर तुम्ही ठेवले तर 100% तुमची मरगळ आहे, तुमचा आळसही झटकून टाकणार. आळस झटकून टाका आणि मनामध्ये निश्चितपणे लक्षात घ्या की मला परमेश्वराने काहीतरी करण्यासाठी पाठवलेलं आहे. माझी आतापर्यंत तुम्ही कर्तव्य केलेली, माझ्या मुलांना शिक्षण दिलंय, माझ्या आईवडिलांची मी सेवा केलेली आहे. मग आता ज्या समाजाने मला काही दिलं आहे त्याची उतराई होण्याची क्षमता जर परमेश्वराने दिली असेल तर मी ती क्षमता पूर्ण करण्यासाठी बांधिलकी या दृष्टीने काम केलं पाहिजे. तुम्ही वेळ देऊ शकता, तुम्ही पैसा देऊ शकता जर असला तर, किंवा तुमचं कौशल्य देऊ शकता. टाइम, टॅलेंट, रिझल्ट देण्यासाठीच तुम्ही जायचं आहे. तोपर्यंत तुम्ही जगाचा निश्चितपणे निरोप घ्यायचा नाही. ते आहे
की न जाने किस गली में जिंदगी शाम हो जाए. मला माहित नाही, तुम्हालाही माहित नाही. या कोरोना काळामध्ये अनेक लोक सोडून गेले. त्याला उद्देशून आमच्या शहराने फार सुरेख शब्द म्हटले. ते शब्द उच्चारल्यानंतर मी माझ्या शब्दांना विराम देणार आहे. त्याने म्हटलं होतं, न जाने किस गली में जिंदगी शाम हो जाए, मौत का पैगाम आ जाए, इसलिए तलाश करता हूं मैं ऐसे लम्हों की, इसलिए तलाश करता हूं मैं ऐसे लम्हों की कि मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए, मेरी जिंदगी किसी के काम आ जाए. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण तळेगाव दाभाडे परिसरातील कार्य करणारे डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. सरांनी आपल्याला सकारात्मक दृष्टीने जीवनात कसं जगायचं आहे याबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती दिलेली आहे. मुलाखतकार स्वाती बन्नी. श्रोते हो, अशाच कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.